सो फायनल मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे आपला फर्स्ट डेस्टिनेशन आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. गोराला आला तर पैसा वसूल. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो तर बोलता म्हणत नाही एवढं थकलेलो आहे मी. मित्रांनो आताच मी ऑफिसमध्ये आलेलो आहे, रात्री 10 वाजलेत आणि आपण निघतोय एका लॉंग जर्नीसाठी. तर ते तुम्हाला सांगतोच मी कुठं चाललो आहे, पण आता ना पहिला पण बॅग भरूया, कारण माझी बॅग आहे ना, मी एक कपडा ना भरला बॅगमध्ये. तर पटकन बॅग भरूया, कारण वेळ खूप कमी आहे इकडं. पटकन बॅग बघतो आणि रेडी होतो. चला. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पूर्णपणे आपली बॅग आहे ती पूर्ण पॅक केलेली आहे. तुम्हाला जस्ट दाखवलं ना मी. पूर्ण बॅग रेडी केलेलं आहे. काही चॉईस नाही ठेवले कपड्यांचे. मी जी भेटले ते कपडे बॅगमध्ये भरलेले आहेत, कारण वेळच नव्हता ना मित्रांनो. त्यामुळे जे कपडे भेटले ते बॅगमध्ये टाकलेले आहेत. आता थोडा रेडिओ कारण मी फ्रेशच ना आलो, ऑफिसमध्ये आलो तसं डायरेक्ट बॅग भरलेले आहे. तर पूर्णपणे रेडिओ आणि ही ट्रिप जी आहे आपली पूर्ण फॅमिलीची असणार, पूर्ण फॅमिली आपल्यासोबत असणार आहे. तर सर्वांना तुम्हाला मी भेटवतोच, पण आता सध्या मी पूर्णपणे रेडी होतो आणि निघतो. चला भेटू तुम्हाला बसद्वारा डायरेक्ट. चला. सो फायनल मित्रांनो आपण आता मंदिरावर आलो आपल्या, आणि आपल्यासमोर तुम्ही पाहू शकता आपली गाडी उभा. ही आपली जी गाडी असणार आहे पूर्ण लगातार 15 दिवस आपल्यासोबत. आता किती रात्रीचे लगभग 11 ते 11:30 वाजलेले आहेत. आणि इथं आपण आता सर्व बॅग पॅक करू आणि एकविरायचे दर्शन घ्यायला जाऊ आपण आपल्या गावामध्ये पहिले, आणि तिकडे दर्शन घेऊ आणि मग आपली जर्नी स्टार्ट करू आपण. बाकीची पब्लिक आपण अजून येतेच, कारण बॅगवर सर्व खूप आहेत ना, लगभग 20 लोक आहेत आपल्या बसमध्ये. ही आपली बस असणार आहे बघा. आपण आता बसमध्ये आलो आणि हे बघा ही आपली अशी बस असणार आहे. आणि नैतिक आता आपला थोडा, आणि अजित हाय कर अजित. हां, तर मित्रांनो अशी काही आपली बस असणार आहे. 20 सीटरची बस आहे, पूर्णपणे मिनी बस आहे. तर इथं आपण यात बसून फुल एन्जॉय करणार. तर आपल्याला सोडायला आपली मंडळी आलेली आहेत. नैतिक दादा, भौमिक दादा, अजून कुठं आहे आयुष? येतच काय तू? येतच ना? ठीक आहे, चल मग एन्जॉय करू फुल. तुम्हाला आम्ही लांबूनच दाखवू व्हिडिओमधनं. टाटा. चालेल. तर मित्रांनो अशा प्रकारे सर्वजण रेडी झालेला होता. आणि असे काही बस तुम्हाला सांगितले मी 20 सीटर बस असणार आहे, आणि जी की आपल्यासोबत 15 दिवस लगातार राहणार आहे. तर ह्या बसमध्ये आपण पूर्णपणे ट्रॅव्हल करणार आहोत. तुम्हाला डेस्टिनेशन मी सांगतोच हळूहळू, पण सध्या आता निघायची तयारी करतो. चला. जय एकविरा माते की. रिझल्ट 13 तारखेला नाही तर काय तरी तुला नेहमीच मी नाही काय तरी पण आलोच असतं काय चेपून आलो असतं. आम्ही मुद्दाम घेतलेला नाही, झालं असतं. तुला परत मी फेल झालो, मला फॉर्म भरायला लागला. मग गाईज मी काय करू? तू पास झाले तर तुला नेहमीच मी नाही. गाईज मी आलो असतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली बस पूर्णपणे पॅक झालेली आहे बघा. सर्व आपली मंडळी इकडे निघालेली आहे आणि आपण तिथं रेडी झालो होता. तर आपल्या सर्व लोक आपली घरातली बाय करायला आलेली आहे तिकडं. त्यांना आपण घरी आणि आपण बाय करू आणि जाऊ आपण बनारसला. चला. कुठं आहे बघू दे फोटो काढायचा इथं उभं राहा. शिवानी आधार कार्ड हे बाहेर बोलची काय बोल आता. हा चल चला ट्रिपला. हा मदत कर, पण दिसशील व्हिडिओ मध्ये मदत कर. चला सर्वांनी बाय. आता आम्ही चाललोय. चला चला बाय बाय बाय. सगळे लोक बसली का रे? बसली का सर्व? बसा बसा पटाट बसा सर्वांनी. पण बसलीस का? ए मंदा बसलीस का? चला चला लवकर बसली. शिवानीकडे शिवानी बसलीस ना? ओके भाऊ बसलो का? चला चला चला.
सो फायनली मित्रांनो आपली जर्नी स्टार्ट झालेली आता आणि पार्टी आपला केबी बसलेला इकडं, बाकी सगळे मंडळी इकडे बसलेले आहेत आणि आपला जो स्टॉप आहे पहिला तो असणार आहे कुठे आहे केबी? त्र्यंबकेश्वर आपला पहिला स्टॉप असणार आहे. हां, पहिला ज्योतिर्लिंग तो असणार हा त्र्यंबकेश्वर असणार आहे. तर लगभग तिकडे आपण पहाटे पोहोचलो आणि आता जी जर्नी आहे पूर्ण आपण रात्रभर करणार आहोत बसमधून. तर आता काय नसणार मित्रांनो, आता फक्त आराम करू आणि जे काय असेल ते तुम्हाला सकाळी दिसेलच. तर आता मित्रांनो ॲडजस्ट करतोय, एन्जॉय करतोय. बाकी पब्लिक कुठे आहे? बाकी आमचा कोरियन बॉय चॉकलेट बॉय, आमचा कोरियन बॉय आहे. कोरियन बॉय आमचा. तर मित्रांनो आता तुम्ही त्याची ड्रेसिंग पाहू शकत नाही कारण अंधार आहे ना. उद्या सकाळी त्याची झलक तुम्हाला दाखवतोच. काय अनमोल भाई सकाळी झलक दाखवणार ना, पिक्चरही बाकी आहे. तर आता ठीक आहे मित्रांनो, भेटूया सकाळीच. आता शिवानी खिडकी उघडी जाऊ नको, खिडकी उघडी कोणतरी येईल. तू एकटीच बसली तर लक्षात ठेव. हे पडदा पण नाही भाऊ, पडदा पण नाही याच्याकडं, कोण पण येऊ शकतो. पहिले भूताची जाम भीती वाटते. फायनल मित्रांनो आपण पोहोचलेलो आपला फर्स्ट डेस्टिनेशन आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. इथं आपण पोहोचलेलो. आता इथं आपण दर्शनावर घेऊ आता आणि पाठी आपली गाडी लागलेली आहे. आणि अजित चल रे अजित लवकर. आणि इथे आपण सर्व सोबत जाऊ, दर्शन घेऊ. आणि इकडे आपला नाश्ता सुद्धा असणार आहे, जे की आपल्याला बस सर्वात प्रोव्हाइड करणार. आणि सर्व नाश्त्याची सोय वगैरे आपण मॅनेजमेंट पूर्ण केलेली आहे. तर वेदर एकदम मस्त झालं कारण पाऊस मगाशी पडून आहे ना, इकडे पाऊस बंद झालेला पडून. चल पाऊस पण आता थांबलेला आहे, त्यामुळे वेदर खूप छान झालं. तुम्हाला बघितलं आता, तुम्ही दाखवलं मी सिनरीमध्ये, एकदम क्लास वेदर आता. सो फायनली मित्रांनो आपण जातोय मंदिराकडे. आय डोंट नो मंदिरामध्ये फोन आपल्याला आला आहे का ना आतमध्ये, बट असेल तर आपण तुम्हाला नक्की दर्शन देऊ मंदिरामध्ये. चला हे मायरू मायरू नाही रे इकडे बघ. सो फायनली मित्रांनो आपण आता दर्शन घेऊन आलेलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरातून. आणि इथे आहे ना आपण आता नाश्ता करतो बघा. आपली पूर्ण नाश्त्याची सोय इकडे केलेली आहे बघा. आपला नाश्ता इकडे रेडी होतोय. मित्रांनो आपण आता आलेलो आपल्या बसजवळ आणि आपले दादा आहेत ना आपल्याला नाश्ता बनवत आहे बघा. कांदा पोळी गरम गरम मस्त तयार होतं इकडं. तर मस्त इकडे नाश्ता वगैरे करू आणि निघू आपण ओंकारेश्वरला, जे की इथून अजून लगभग ऑलमोस्ट 400 किलोमीटर बाकी आहे अजून. ती जर्नी खूप लांब असणार, त्यामुळे आता प्रॉपर नाश्ता करू आणि मध्ये जेवणसुद्धा असणार, ते सुद्धा मला दाखवू तुम्हाला. तर आता काही लोक राहिलेत मागे, ते दर्शन घेत आहेत. तर ते आले ना सर्व एकत्र नाश्ता करू आपण. तर आपण मस्त गरम गरम आता नाश्ता करतोय. पोहे केलेलं आपल्यासाठी गरम गरम नाश्त्यासाठी. तसं तुम्ही सांगितलं होतं मी गरम गरम पोहे ते बनवत होते. मस्तपैकी एक प्रॉपर नाश्ता केला आता. आणि इथं आता नाश्ता करू आणि निघूया आपल्या पुढच्या जर्नीसाठी. केपी पोहे कसे वाटले? एक नंबर भाई, भारी आहे ना भाई. केपीने घेतलेत. बाकी इकडे आपली पब्लिक आहे बघा.
फॅमिली पूर्ण नाश्ता घेतला तिकडं. शिवाने जाम पोह घेतलं. अरे अरे लादली, अरे अरे लादली, अरे अरे पळाली, अरे 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 पळाली. मित्रांनो आता आपण तुम्हाला सांगितलं सकाळी की ओंकारेश्वरला जाणार आपण. तर ना मित्रांनो आता लगभग 1 वाजलेला आणि आपण इथं जेवणासाठी थांबलेलं मध्ये साईबाबाचं मंदिर आहे इकडे. तर तिकडे साईडला थांबला नाही तर जेवण वगैरे करणार तेव्हा आपली बस इकडे सर्व सामान उतर जाईल. तर सर्व इथं जेवण वगैरे बनवू आपण आणि जाऊया संध्याकाळपर्यंत. लगभग 6 ते 7 वाजेपर्यंत आपण ओंकारेश्वरला पोहोचणार आहोत. तर आता जेवणाची सोयी तर आपण करतोय मध्येच मिड रोडला धुळेच्या आसपास आपण कुठे आता. तर जेवण बनवूया आता निघूया पुढे आपल्या जर्नीसाठी. अरे फटाफट जेवा. जेवलीस काय तू? ए जेवलीस काय? होय पाणी जेवली का? पाणी आणि मित्रांनो आपण आता इथून निघणार आहोत. एका मिड जागी आपण थांबलो होतो जेवण करण्यासाठी, तुम्हाला दाखवलं मी. तर सर्वांचं जेवण वगैरे तर प्रॉपर झालेलं आहे आणि इकडे बघा सर्व लोक रेडी होते आता. तर इथून आता आपण सर्व पॅकिंग वगैरे करू आणि निघू पुढच्या जर्नीसाठी. कोराला आलं तर पैसा वसूल. अरे दगड घे, दगड घासाला घे घे माती चोल. भाई कसला गोरा आला तर डायरेक्ट सलमान खान. गोराला गोराला. चला भाई लोक आता आपण जेवणाचा ब्रेक थोडा जास्तच मोठा घेतला इथं. आता आपल्याला पोहोचायला लगभग 8 वाजतील मला वाटतंय. काय बोलता अनमोलवरती? अरे चिकन दिसत अनमोल. फरक पडलाय अनमोल. मला पण दे थोडा, मला गोरा कर रे. अँटी फास्ट काहीतरी वापरलं. अँटी फास्ट फेस वॉश. मित्रांनो आता आपण चाललो आहे बॉर्डर पायी क्रॉस करतोय आपण. आता माहीत नाही काय लॉजिक आहे याच्या मागून, पण आम्ही आता सर्वजण उतरलो आणि बॉर्डर क्रॉस करतोय पायी. मे बी काय सीन असेल त्यांचा वेटचा वगैरे. तर आम्ही आता चाललो. बाकी दर्शन आहे इकडं आणि अजून तिकडे पुढं ते बघ कैलास वगैरे अजून तिकडे पुढं चालतंय. आता काय फंड आहे नंतर नक्की वेटचा सीनचा काय माहीत नाही, आपण विचारतो नंतर. बट आम्ही आता बॉर्डर क्रॉस केली ते पण चालत. आता लगभग 3-4 तास बाकी आहेत अजून आपल्याकडं. 3-4 तास आपण ओंकारेश्वरला पोहोचू आणि तिकडे आपण मस्त वस्ती करू मित्रांनो तिकडे जाऊन. आता तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे 8:45 आणि फायनली आपण पोहोचलेलो आहे ओंकारेश्वरच्या जवळ. म्हणजे मंदिर अजून तिथून लांब आहे 5-6 किलोमीटर. तर त्याच्या आधीच आपण रूम घेतलेली AC वाली. तर सर्व लोक 4 लोक अशी रूममध्ये राहणार आहेत. आणि आपण इकडे मस्त एकदम प्रॉपर रूम बघितलेली आहे. तर मस्त इकडे फ्रेश करू, जेवू आणि आजचा व्हिडिओ इथपर्यंत असेल कारण आपण आहे ना उद्या दर्शन घ्यायला जाणार आहोत. आता आपण इथं मस्त आराम करणार आहोत रूममध्ये आपल्या. तर मस्त जेव वगैरे इकडं आराम करू आणि हे व्हिडिओ इकडेच संपवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला फायनली मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे. सो बाई लोक सगळं जेवायला बसलेलं आहे. बघ अमोल बसलेला आहे इकडे. दर्शन भाई आपला सगळे. अमोल कसं जेवण मला काय दर्शन टेस्ट केलीच काय? टेस्ट कर बघ. पण टेस्ट केली काय जेवण? कडं आहे ना. बाकी सगळी मंडळी आपली जेवण बसली इकडे. त्यानंतर मस्त इकडे जेवू आता
आणि भेटू तुम्हाला डायरेक्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला.